तर इथे मी मेथी घेतलेली आहे। आपलं आता एकादशीचे उपवास पण सुटल्यानंतर मेथी लागेल। गाईला कमी ठेवायचं ना, सैल ठेवायचं। हां, थोडं सैल आहे। कियाराला मस्त ना नऊवारी घेऊन खरेदी इथे तर बघू शकता, इथे छान छान नऊवारी आहे। बघू शकता मी कियाराचं उद्याचं सामान आणलेलं आहे आणि मी हा ब्लॉग कंटिन्यू उद्या करणार आहे। तिचा लुक पण ह्याच ब्लॉग मी दाखवणार तुम्हाला उद्या सकाळचा। तर मी ब्लॉग उद्या संपेल, पण मी काय वस्तू आणल्या तर तुम्हाला दाखवते। तर पहिल्यांदा तर तुळशी वृंदावन आणलेला इथे कियाराचं आवरून झालंय, तिला आता आवडते मस्त। इथे सगळे ज्वेलरी काढलेली बघू शकता, ज्वेलरी फुलं वगैरे, गजरा नाही आणला पण फुलं आणले मी खालून। आणि मस्त ना आपला कोल्हापुरी साज वगैरे असं काढलेला आहे असा। चला आता तिला पटापट रेडी करते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते। हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम। या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर इथे मी आवरलेला आहे। तर आता ना गावात जायचं आहे कारण उद्या कियाराच्या स्कूलमध्ये दिंडी आहे। तुम्हाला माहिती आहे आता लवकरच आषाढी एकादशी येते आणि मग स्कूलमध्ये खूप फंक्शन असतात दिंडीचे वगैरे। तर कियारासाठी ना नऊवारी ड्रेस घ्यायचा आहे आणि नथ वगैरे आहे माझ्याकडे, ज्वेलरी पण आहे। फक्त ड्रेस नाहीये, ड्रेस आहे 2 तर ते खूप मोठे माझ्या बहिणीच्या मुलीचे ड्रेस आहे, ते घालून बघितलं पण ते खूप मोठे। तर म्हटलं तिच्या मापाचा घेऊन येऊ, तिला पण घेऊन जाऊ। तर तेच घेण्यासाठी चाललेलो आहे आणि बाकी 1-2 कामं पण आहे गावामध्ये, म्हणजे आपल्या मेन रोडला स्ट्रीट मार्केटमध्ये, तिथेच ते ड्रेसेस वगैरे भेटतात। तर भाड्याने पण भेटतात, पण म्हटलं त्याला डायरेक्ट घेऊनच टाकू कधी पण घालता येतात तिला। तर तुम्हाला मी दाखवत होते केळी त्या दिवशी किती ग्रीन होत्या, तर आज फुल पिकलेले आहे, तुम्हाला दाखवते मी। तर बघू शकता केवढ्या पिकलेल्या, एकदम पिवळ्या धमक ऑर्गॅनिक। आणि ना हे खूप आता आलेले काय म्हणतात त्याला, घुरमुटे चिलटे काहीतरी म्हणतात, ते खूप आलेले। थोडं जरी ओलं काय असलं का लगेच खूप बसतात, हे बघू शकता। तर पहिल्यांदा केळी बघा किती छान दिसतात, एकदम येल्लो आणि ऑर्गॅनिक आणि बिना पावडरच्या घरी पिकवलेल्या केळी आणि पटकन पिकल्या पण एका दिवसात। तर तुम्हाला जवळून दाखवते किती छान पिकलेले आहे। तर याच आहे ना हे दांडी काय म्हणतात तिथं, ते घुरमुटे बसताय अशी, ते उडणारी चिलटे काय म्हणतात त्याला। तर मी आता याला ना कपडा लावून देते म्हणजे बसणार नाही। तर बघू शकता एक खाल्ली मी, सकाळी एक खाल्ली, अशा भारी दिसतंय ना, वाव किती छान दिसतंय बघू शकता। स्वयंपाक पण झालाय मस्त ना, याची तांदूळक्याची भाजी केलेली आहे आणि चपात्या केल्या। तर आता आम्ही निघतो आणि चला बोलते नंतर तुमच्याशी। निघाले काय ही अशी छोटी कियाराला मस्त ना नऊवारी घेऊन खरेदी इथे तर बघू शकता, इथे छान छान नऊवारी आहे बघू शकता। तर तिला मग मी कोणता कलर घेतला ते तुम्हाला घरी जाऊन दाखवते। ऊन आहे आणि गर्दी पण आहे खूप घेण्यासाठी, नऊवारी घेण्यासाठी लहान मुलींची। गाईला कमी ठेवायचं ना, सैल ठेवायचं। थोडं सैल ठेवायचं। तोच घेतलेली बघू शकता अशी उद्यासाठी कियाराला, कानडी मारतील। इथे कानडी मारतीला आलो होतो, तिथे मस्त तुळस पण भेटून गेली। तर 30 रुपये फक्त, 30 रुपये जरा मोठी जुडी दिली होती पहिल्यांदा। तर इथे मी मेथी घेतलेली आहे। आपलं आता एकादशीचे उपवास पण सुटल्यानंतर मेथी लागेल, त्याच्यामुळे आता
तर आम्ही आता आलो बाहेर गेलो होतो परत, तिथून बघितलं असं मी मेथीची भाजी घेतली, कारण लवकरच आपल्याला उपवास आहे आषाढी एकादशीचा. आणि त्या दिवशी ना इतकी महाग जोडी होऊन जाते, म्हणजे जी 30 रुपयाला जोडी मिळणारी ती डायरेक्ट 50, 60 किंवा 80 पर्यंत सुद्धा जाते. त्याच्यामुळे मी 2 जोड्या आणल्या, 30 रुपयाला भेटल्या मला मस्त. तर मी निवडून ठेवते आणि एका मोठ्या पिशवीमध्ये ठेवणार. आणि मस्त भाजी आहे, म्हणजे अशी काहीच ओली नाही, काहीच नाही, एकदम कोरडी भाजी आहे निवडायला. तर म्हटलं निवडून ठेवते. आणि ते स्वयंपाक पण झालाय, माझी खिचडी वगैरे झालेला आहे. आणि तेच कियाराचं मी ना नऊवारी कोणती घेतली ना तर ते तुम्हाला दाखवते, नऊवारी आणि अजून काय घेतलं, कारण उद्या तिला मस्त रेडी करायचंय, ती पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. तर चला आता मी भाजी निवडून घेते पटापट. तुम्हाला बोलली होती मी की कियाराचं उद्याचं सामान आणलेलं आहे आणि मी हा ब्लॉग कंटिन्यू उद्या करणार आहे. तिचा लुक पण ह्याच ब्लॉग मी दाखवणार तुम्हाला उद्या सकाळचा. तर मी ब्लॉग उद्याच संपेल, पण मी काय वस्तू आणल्या तर तुम्हाला दाखवते. तर पहिल्यांदा तर तुळशी वृंदावन आणलेलं आहे. तुम्हाला माहिती तुळशी वृंदावन लागतं, तर तिला मस्त रुक्मिणीचा असं छान लुक करायचा, तिचा छान चंद्रकोर वगैरे लावून असं मस्त लुक करणार. पण एक राहून गेला, गजराच आणायचं राहून गेला, पण बघते काहीतरी फुलं वगैरे लावून देईल मी तिला. तर आज तुळशी वृंदावन आणलेलं आहे मस्त, म्हणजे तिला घेता येईल असं डोक्यावर ठेवून दिंडीमध्ये. आणि नंतर तिला नऊवारी आणली, तर खूप कलर होते, ऑरेंज ग्रीन वगैरे, पण ते कॉमन कलर तेच जास्त घेत होते, पण मी डिफरंट कलर घेतला जरा, तो एकच बाकी होता. तर हा मस्त बेबी पिंक घेतलेला आहे, बघू शकता असा बेबी पिंक मस्त. ब्लाऊज आहे, मागून बटन आहे आणि तो ना स्टिच करून घेतला तो ब्लाऊज तिच्या मापाने. तर असं मस्त छोटंसं ब्लाऊज आहे. नंतर नऊवारी बघू आपण, नऊवारी पण खूप छान आहे, बघू शकता अशी अशी हां असं पुढं. तर अशी नऊवारी आहे, बघू शकता. आणि हे असं पदर येईल एका साईडला आणि ही नऊवारी तर अशी आहे, बघू शकता मस्त. खूप सुंदर कलर आहे, मला तर खूपच आवडला. तर आता उद्या रेडी झाली ना तेव्हा तुम्हाला कळेलच कसं दिसते ती. तर उद्या डायरेक्ट भेटू आपण आणि उद्या तुम्हाला तिचा लुक पण दाखवते आणि हा ब्लॉग कंटिन्यू करेल उद्या सकाळी आणि तिचा लुक वगैरे दाखवूनच ब्लॉग संपवेल. तर चला उद्या भेटू सकाळी. हाय, गुड मॉर्निंग. तर काल तुम्हाला बोलली होती उद्या ब्लॉग कंटिन्यू करेल, तर आता वाजले सकाळचे 8 आणि केरला रेडी करायचं आहे, मस्त ड्रेस घालायचा आहे. तुम्हाला काल ड्रेस दाखवला मी रुक्मिणीचा, म्हणजे आपलं नऊवारी वगैरे, तर इथेच ठेवलेला आहे, बघू शकता. तर तिला रेडी करायचं आहे. त्याच्या आधी ना मी पूर्ण स्वयंपाक केला. सकाळी 6:30ला उठली, विहान गेलाय स्कूलला. तर विहानच्या स्कूलमध्ये असे फंक्शन नसतात, कारण इंटरनॅशनल स्कूलमध्ये असे फंक्शन नसतात दिंडी वगैरे काढणं, पण मग कियाराच्या स्कूलमध्ये आहे. तर मग कियाराला रेडी करायचं आहे थोड्या वेळाने आणि तुम्हाला पण तिचा लुक दाखवायचा आहे फायनली की कशी रेडी होते ती. तर मी स्वयंपाक केलेला आहे 6:30 वाजता उठून, कारण वैभवला पण जायचं आहे, त्यांना पण टिफिन केलेला आहे. तर मी स्वयंपाकामध्ये काय काय केलं ते आधी तुम्हाला दाखवते. तर इथे मी केलेली आहे मस्त मसाल्याची आपली मसूर डाळ, बघू शकता काळ्या मसाल्याची मसूर डाळ केलेली आहे, मस्त लसणाची फोडणी देऊन केलेली आहे. नंतर इथे भात टाकलेला आहे, थोडंसं जास्त नाही, बघू शकता भात टाकला. इथे चहा होतोय, गॅस खराब झालाय, क्लीन करावं लागेल. इथे मस्त मेथीची भाजी केलेली आहे, बघू शकता अशी मेथीची भाजी शेंगदाणा कूट टाकून. आणि ती स्पेशल आज केलेली आहे मी केळीच्या फुलांची भाजी, बघू शकता. तुम्हाला मागे फुल दाखवलं होतं, तर त्याची भाजी केलेली आहे केळीच्या फुलांची. तर आणि पोळ्या केलेल्या आहे. तर इथे माझा एवढा स्वयंपाक झालेला आहे. माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. तुम्ही बघितलं असेल पोळ्या केल्या, पोळ्या तिथे ठेवलेल्या आहे डब्बा. तर तेच आता ना पटकन चहा पिऊन कियाराला उठवावं लागेल, तिला आवरावं लागेल आंघोळ वगैरे करून आणि तिला रेडी करावं लागेल. आणि तिच्या याच्यावर नाव पण टाकायचं राहून गेलं. आता मी वैभवला सांगते तुळशी वृंदावनवर. तर नाव टाकलं ते कियाराचं आवरून झालंय, तिला आता आवडते मस्त. इथे सगळे ज्वेलरी काढलेली, बघू शकता ज्वेलरी, फुलं वगैरे. गजरा नाही आणला पण फुलं आणले मी खालून. आणि मस्त ना आपला कोल्हापुरी साज वगैरे असं काढलेला आहे असा. चला आता तिला पटापट रेडी करते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते. ड्रेस, फुलं आणि ज्वेलरी. कियाराला घातला तर आहे आम्ही हे मस्त. आणि इथे मस्त साडी पिन लावलेली छानपैकी, खूप छान दिसते, बघू शकता. चला आता ज्वेलरी घालायची ना.
तर इथे कियारा आमची रेडी झालेली आहे, बघू शकता. आता आल्यावर गोल फिर, अशी गोल फिर. हा, कियारा आमची इथे रेडी झालेली आहे. कसा वाटला लुक नक्की सांगा. हो ना कियारा, तुला आवडला? हा, तर कसा वाटला कियारा? दाखव कियारा, तुझं डोक्यात ठेव अशी अशी. चल खाली एक फोटो काढून घे तुझा. आईला दाखवायचं होतं. आधीला दाखव. चल बाहेर. आई वरती असते बाई. आई चल बघू शकता. कोणाला सांगावं कोणाला नाही. हाय करा. हाय बाय कियारा. इथे कियारा आलेली आहे आणि तिचे मस्त फोटोज वगैरे काढले. इथे आमची कियारा. कियारा नथ हरवली ना माझी. नथ हरवली ना. नथ हरवली ना तू. नथ नाकातली. तर असा होता माझ्या पूर्ण कियाराचा लुक. आणि आली पण तरी छान. काय म्हणतात त्याला? नऊवारी. काय? इकडे बघ बरं. इकडे बघ. पूर्ण लुक दाखव तुझा. इकडे बघ कियारा. शकता असं पूर्ण लुक आहे आमच्या कियाराचा. चला. तर इथे माझा आवरून झालेला आहे आणि कियाराचा ड्रेस पण काढून ठेवला, बघू शकता. तर तो आता मस्त घडी करून नीट ठेवून देते पिशवीमध्ये. तर तेच तुम्हाला कालचा मी व्लॉग पूर्ण कंटिन्यू केला. तुम्हाला दाखवलं काल कुठून तिला नऊवारी घेतली, रेडीमेड नऊवारी, त्याच्यानंतर तुळस कुठून घेतली, ते सगळं मी तुमच्यासोबत ह्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला आणि तिचा लुकसुद्धा आवडला असेल बघायला. सकाळी तिचा लुक शेअर केला तुमच्यासोबत. तर खूपच छान झाला होता आणि तिचे मस्त खूप फोटोज काढले. नंतर भरपूर साऱ्या रील्स, शॉर्ट्स वगैरे ते काढलेले आहे. तर तेच असा होता माझा पूर्ण व्लॉग तुमच्यासोबत शेअर केला. आणि उद्या आहे आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आताच देते आणि उद्या पण देईल. तर तेच उपवास असणार आहे आणि देव वगैरे धुवा लागतील उद्या सकाळी उठून लवकर. देव वगैरे धुवून मंदिर नीट साफ करून ठेवणार. आणि तुम्हाला माहिती उपवासाला केळी भरपूर आणलेले आहे वैभवने. तर खूप मस्त पिकलेले आहे. तर ते पण असणार. बाकीचं मग खिचडी वगैरे करणार. तसं बघू आता उद्या काय प्लॅन ठरतात कसे. तर उद्या उपवास असणार आहे. आणि असा होता माझा पूर्ण व्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. जर हा पूर्ण व्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा. आणि कियाराचा स्पेशली लुक आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.